कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर पाहूया पुन्हा एकदा हेडलाईन्स. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण दिल्यावरून वाद. शिवशाहू फुलेंचा अपमान करणाऱ्यांना पुरस्कार. काँग्रेसचा हल्लाबोल. तर काहींच्या काळात कुणाला काय दिलं हे काढलं तर दिवस पुरणार नाही. फडणवीसांचा पलटवार. भाजपनं परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवू. गणेश नाईकांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत संताप. वयाचं भान ठेवून शिवसैनिक गप्प. सामंतांचं प्रत्युत्तर. तर ज्योती वाघमारेंकडून नाईकांना भटक्या कुत्र्याची उपमा. सहर शेखच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह. किरीट सोमय्यांची विरोधाची तलवार. तर एमआयएमच्या झेंड्याचा रंग हिरवा म्हणत गणेश नाईकांचा वेगळा सूर. हार्बर मार्गावर एसी लोकलला पहिल्याच दिवशी लेटमार्क. एसी लोकल 30 ते 40 मिनिटं उशिरा. नाशिकहून निघालेलं किसान सभेचं लाल वादळ 3 ते 4 दिवसात मुंबईत धडकणार. मुंडेगावपासून मोर्चा मार्गस्थ. आज इगतपुरीत मुक्काम. तर उद्या ठाणे जिल्ह्यात प्रवेश. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ. मंत्री गिरीश महाजनांनी भाषणात आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं नाराजी. गिरीश महाजनांविरोधात लेखी तक्रार. बुलढाणा जिल्ह्यात 4 मंत्र्यांची ध्वजवंदनाला दांडी. पालकमंत्री मकरंद जाधव, सहपालकमंत्री संजय सावकारे गैरहजर. फुंडकरही फिरकले नाही. तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचीही पाठ. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन. दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन. पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंग आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांची खास उपस्थिती. हेलिकॉप्टरमधून भव्य पुष्पवृष्टी. महाराष्ट्राचं वैभव असलेल्या गणेशोत्सवावर आधारित चित्ररथानं जिंकली कर्तव्य पथावरच्या पाहुण्यांची मनं. लेझिम खेळणाऱ्या मुली, झांज आणि ढोलवादकांनी वेधून घेतलं उपस्थितांचं लक्ष. गडचिरोलीच्या अबुझमाडमधील दुर्गम क्षेत्रातील मिसिंग लिंकसाठी महाराष्ट्र पोलिसांचा पुढाकार. प्रजासत्ताक दिनानिमित्त माझाचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात